माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आरीवर्क शिकणार आहोत. आरीवर्कची थोडीशी पुढची स्टेप म्हणू शकतो आपण. बॉक्समध्ये आरीवर्क कसं करायचं, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल तर झालेलंच आहे आपल्याला, पण हॉरिझॉन्टल तर आपण बॉक्समध्ये आणि झिगझॅग आरीवर्क शिकणार आहोत. तर इथे हे पहा, मी जसं बॉक्स करून घेतलेले आहेत असे बॉक्स तुम्ही करून घ्यायचे ते म्हणजे आता हे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण आरीवर्क करतो तेव्हा गाठ कशी मारायची. तर हे पहा, जेव्हा आपण आता ही स्टिच मी करते आहे आणि मला ह्या स्टिचच्या शेवटीला गाठ द्यायची आहे समजा, तर काय करायचं आहे, आता ही इथे संपली आहे ना, ठीक आहे, इथे आपल्याला संपवायची आहे ही. तर हा मोठा धागा वर ओढून घ्यायचा. त्यानंतर या धाग्यातून इथे जवळच एक टीप घ्यायची छोटीशी आणि ती ओढून घ्यायची. हा जो नंतर चाललेला धागा आहे, यातून हा आतला धागा हुकमध्ये फक्त अडकून ठेवायचा आणि बाकीचा दोरा खाली ओढून घ्यायचा. झाली टीप. पुन्हा एकदा सांगते, इथे तुम्ही टीप तुम्हाला जर ही स्टिच संपवायची आणि तुम्हाला जर इथे नॉट मारायची आहे, तर सगळ्यात आधी एक धागा वरती काढून घ्यायचा, पुन्हा त्याच्या शेजारी दुसरा धागा काढायचा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. नंतरच्या आलेल्या धाग्यामध्ये हा धागा फक्त अडकवून ठेवायचा आणि खालच्या हाताने धागा आतमध्ये ओढून घ्यायचा. सगळ्यात आधी तर तुम्ही अशा 2 लाईन्स मारून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आहे ना पॉईंट कळतो की कुठे करायचे. त्यानंतर तुम्ही इथे पण अशा पॉईंट देऊ शकता, याने पण तुम्हाला कळेल की आहे ना. तर आता आपण बटन होल स्टिच घेऊया. बटन होल स्टिचमध्ये सिंपल असतं, इथपर्यंत थ्रेड घ्यायचा, तो थ्रेड तिथे ठेवायचा नाही, तोच थ्रेड घेऊन इथपर्यंत यायचं. इथे पुन्हा एक स्टिच द्यायची आणि पुढे एक स्टिच द्यायची. हे भाई असं होतं कधी कधी. पुन्हा सेम हा इथपर्यंत घेऊन जायचा, पण तो तिथे अडकवता तोच इथपर्यंत घेऊन यायचा. इथे एक स्टिच द्यायची, पुन्हा पुढे एक घ्यायची. या स्टिचला बोलतात बटन होल स्टिच. यामध्ये लॉंग अँड शॉर्ट बटन होल पण असतं, ते पण एक मी दाखवते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मग आपण व्हिडिओ आजचा बंद करूयात, मग आपण बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि पुन्हा एकदा सांगते, प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कारण माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत. हम सब ना तुम्हारे घर आ गए. ठीक है, मैं जरा देर टॉवल लेकर सो जाता हूँ मेरा.
व्हिडिओ करून दाखवला पण व्हिडिओमध्ये काही आलंच नाही शूटिंगमध्ये. तर मी इथे तुम्हाला पुन्हा लॉंग अँड शॉर्ट बटन होल कशी करायची ते दाखवते. ठीक आहे, तर ही बटन होल तर तुम्हाला कळालीच आहे. तर सेम बटन होलमध्ये सारखीच करायची. एक चेन स्टिच दोरा एकदा वरती काढून घ्यायचा. अरे हां, आणि इथून दोरा इथे न ठेवता मागे ओढायचा. इथे छोटीशी स्टिच द्यायची, पुन्हा एक स्टिच द्यायची, इथे त्यापेक्षा लहान द्यायची. सेम दोरा मागे घ्यायचा, पुन्हा एक स्टिच द्यायची आणि ही जेवढी आपण पहिल्यांदा घेतली होती तीच घ्यायची. सेम ही पुन्हा जी छोटी घेतली आहे तिच्या हाईट एवढी घ्यायची आणि हेच कंटिन्यू करायचं. मुलं पण एवढे आगाऊ असतात ना, नेमकी मी शूटिंग करायला बसले की तिला सायकल खेळायची असते. नेमकी सायकलचा मध्ये मध्ये खूप आवाज होतो आणि जेव्हा मी ठेवून देते स्टिचिंगचं तेव्हा ती पण सायकल खेळायचं ठेवून देते. लहान आहे, जास्ती काही बोलता पण येत नाही. हे ॲज इट इज तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त प्रयत्न करा की तुम्ही कराल. फक्त पाहून नाही येणार आहे तुम्हाला. तुम्हाला त्याच वेळेस येईल जेव्हा तुम्ही ते कराल माझ्यासोबत. ठीक आहे, सो बेस्ट की तुम्ही प्रॅक्टिस पण करा. इथे काढ द्यायची. नंतर तुम्ही जेव्हा झिगझॅग करता तेव्हा अशी एक लाईन न मारता सारख्या 2 लाईन मारून घ्या. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही जर आधी केलेलं असेल तर नाही, पण जर तुम्ही बिगिनर्स असाल तर इथे असे पॉईंट्स देऊन घ्या. एक समान असावेत याचा प्रयत्न करा नक्की. दोन्ही बाजूला देऊन झाले की आता आपण झिगझॅग स्टिच करणार आहोत. ही डबल शॉर्ट अँड लॉंग बटन होल झाली आणि ही असणार आहे, ही झिगझॅग असणार आहे आणि ही लॉंग शॉर्ट बटन होल झाली. ठीक आहे, तर तेव्हा तुम्ही झिगझॅग कराल ना तेव्हा जे तुम्ही पॉईंट्स दिलेले आहेत लाईनमध्ये ते या पॉईंट्सपासून दोरा वर ओढून घ्यायचा. झिगझॅग करणार आहेत म्हणल्यावर तुम्ही काय करा, बिगिनरला सुरुवातीला तर बेस्ट की अशा लाईनच मारून घ्या झिगझॅग. म्हणजे तुम्हाला ना अंदाज येतो कुठून निडल इन्सर्ट करायची आणि कुठून काढायची आहे. तर काय होतं ना, जेव्हा तुम्ही हे असं आखून घेता ना तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की तुम्हाला कुठून निडल इन्सर्ट करायची आणि कुठून काढायची. तर सुरुवातीला तुम्ही इथून वरती घेणार आहात, इथं घेणार आहात आणि इथे लगेच याच्या शेजारी एक छोटंसं देऊन घ्यायची पुन्हा स्टिच आणि पुन्हा इथे द्यायची, पुन्हा सेम याच्या शेजारी छोटीशी देऊन घ्यायची. याला बोलतात झिगझॅग स्टिच. आरव ते हलवू नको. आरव दीदी बघ काय करते. हा झोपला होता मगाशी तेव्हा मी शूट करून घेतलं, पण प्रॉब्लेम असा झाला की ते शूटिंगमध्ये आलंच नाही. त्यामुळे आता मला पुन्हा करावं लागलं आहे आणि मी खूप उशिरा पाहिलं. आता बरेच जण जेव्हा करतात ना तेव्हा ही आधी म्हणजे ही स्टिच देऊन झाल्यानंतर इथे जी आपण छोटीशी स्टिच घेतो ती सांगत नाहीत करायला. तर तुम्ही बोलाल की हिने सांगितली, तर असं का हे पण मी तुम्हाला दाखवून देते लगेच. हे पहा, इथे आपण करून दाखवूयात. इथे मी तुम्हाला सिंपल मी आता डॉट न देता डायरेक्ट वरून दाखवलं आहे. जेव्हा तुम्ही ही स्टिच देत नाही ना तेव्हा दोरा असा मागे येतो. हे पहा, ह्या अशा प्रकारे करायला सांगतात बहुतेक जण, पण आता हे बसलं. हे पहा, बऱ्याचदा काय होतं ना, हा दोरा असा इकडे निघून येतो. त्या अशा 2 प्रकारे इथे जसा दोरा झालेला आहे ना असा दोरा होतो, म्हणजे तो थोडासा पुढे येतो. तो 2 प्रकारे पण तुम्ही अशा झिगझॅग स्टिच करू शकता. जी तुम्हाला बेस्ट वाटेल ती तुम्ही करा. आणि आता मी तुम्हाला डबल झिगझॅग सांगते. डबल झिगझॅगसाठी सेम करायचं आहे. 2 लाईन्स आखून घ्यायच्या, ते पॉईंट्स द्यायचे ते,
आणि जशी झिगझॅग बनवली आहे तुम्ही तशी सेम झिगझॅग बनवून घ्यायची आधी. मग मी तुम्हाला पुढचं सांगते. इथे मी लाईन मारायची राहिली आहे, तर तुम्ही लाईन मारून घ्या. जर तुम्हाला फक्त पॉईंट्सने पण सुचत असेल तर तुम्ही पॉईंट्सने पण फक्त करू शकता. असं काही नाही की मी लाईन मारली म्हणजे तुम्ही मारावीच. पडली वाटतं मीरा सायकलवरून. खूप आचपळ असतात मुलं. तुमची पण मुलगी अशीच आहे का? अजिबात कामं करू देत नाहीत. हे बघा कधी कधी थ्रेड ना असा गोळा होतो खूप. आणि हे पहा अशी गाठ सुटते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही गाठ माराल ना तेव्हा एकदा ओढून पाहायचा गाठ बसली आहे की नाही बसली आहे. आणि आता डबल झिगझॅगसाठी काय करायचं आहे, मी वेगळा थ्रेड घेतलेला आहे कलरचा. तुम्ही पण तो घ्या. बेस्ट की दुसरा म्हणजे काय होतं ना लगेच लक्षात येतं. हे का याच्यामध्ये जे मध्ये मध्ये आपण डॉट्स दिले होते ना त्याच्यामध्ये घ्यायचे. याला बोलतात डबल झिगझॅग स्टिच. तुम्ही घरी प्रॅक्टिस करून पहा. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे मला कमेंट करून सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन देईन. ते प्रॉब्लेम किंवा तुमचे जे डाऊट आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मात्र माझ्या चॅनल सबस्क्रायबर खूप कमी आहेत. जर सबस्क्रायबर वाढले तर आपण काही लाईव्ह वर्कशॉप पण घेऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. तर आजसाठी तर एवढंच. भेटूयात पुढच्या भागामध्ये. हे असं होतं, त्यासाठी नॉट प्रॉपर मारणं गरजेचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की मेसेज करून कमेंट करून सांगा. आणि लहान मुलं आहेत माझे तेवढं थोडंसं ॲडजस्ट करा. ओके, तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये कोणची स्टिच घ्यायची किंवा तुम्हाला काय शिकायला आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा. आपण ते घेऊयात. बाय.